तर हाय गाईज, खूप दिवसांनी कॉल कर ना आमचे मित्र पुढे गेलेत. खूप दिवसांनी खरं तर ब्लॉग शूट करतो. आता इथे तेजस आणि मी आहे. तेजस ते हाय. आता आम्ही निघतोय टुवर्ड्स अलिबाग. कुठे झालं आपण? कुठे झालं आपण? काही अचानक भयानकच ठरलेलं असतं, त्यामुळे डेस्टिनेशन अजून फिक्स नाही आहे, पण अलिबाग साईड जायचं एवढं. अलिबाग साईडला जायचा विचार आहे. तर बघूया कसं काय प्लॅनिंग होतं. तर काळोख आहे, त्यामुळं जास्त काही शूट करता येणार नाही. आणि मी सध्या माझा ब्लॉगिंगचा कॅमेरा पण नाही घेतला आहे, इंस्टा RS. तर बघू कसं काय शूट करतो. तुमचा बाकीचा ग्रुप इथे आलेला आहे. तेजस आणि पुढं आलो आहे. मला कुणाच्या गाडीवर बसायला लागेल? तुझ्या चालेल. ही एक एक्सपल्स आहे ग्रुपमध्ये. अपाचे N250 आणि N160. 4 बाईक 5 जण. बघू, लेट्स सी. तर आता खूप दिवसांनी आपण चॅनलवरती काहीच नाही टाकलं आहे, तर त्यानंतरचा आज हा पहिला ब्लॉग आहे. तर आज आपल्यासोबत आहे सेव्हियो हाय. शिवा आहे, हा नवीन रायडर. याच्याकडे पण एक्सपल्स आहे, सेम 4V आहे. त्याने आत्ताच घेतली. किती तारखेला घेतली डिलिव्हरी कधी घेतली? 15 डिसेंबर 2024ची डिलिव्हरी आहे गाडी. आपण गाडीचा रिव्ह्यू देऊ नंतर थोड्या वेळाने. ही आपली N160 तेजसची. हा तेजस आहे, आता आपल्यासोबत असतो. आणि योगराज आज माझा रायडिंग पार्टनर योगराज आहे. योगराजसोबत असायचं. ओव्हरटेक करणार नाही बिलकुल. हा ग्रुप लीडर आहे. हा रायडिंग ग्रुपचा लीडर. कोकण कोस्टल राईड केली आता. आता आपण निघतं पेट्रोल भरायला थांबलेलो. हे कल्याणचं एअरपोर्ट टाईप दिसणारं पेट्रोल पंप आहे, संजय शेठ गायकवाड यांचं. तिकडे आम्ही आता पेट्रोल भरलं सगळ्यांनी. आता निघतोय. बघू, अलिबागला रेवदंडाला जायचा प्लॅन चालला आहे. तर काळोख असेल, त्यामुळे रोडचं काय शूट करणार नाही आहे. तिकडे पोचल्यावरतीच कदाचित शूट करू. तर तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. अशा प्रकारे आम्ही कोणता रे बीच? हा, रेवदंडा बीचला पोहोचलोय. आणि तुम्ही स्ट्रगल बघू शकता. गाडी अशी वाळूत फसवली आहे आमच्या ग्रुप लीडरने. तुम्ही बघू शकता स्ट्रगल. N160 वाळूत फसलेली आहे आणि निघाले ये हुर्रे निघालेली आहे. तर चिअर्स बॉईज. इथे आम्ही पार्क करतोय गाडी. आणि आम्ही आत्ता जस्ट किती वाजले रे? 3 वाजता बरोबर आम्ही रेवदंडा बीचवरती आहोत. आता आम्ही तिथे जाऊन मस्त बॉनफायर करणार, कॅम्प फायर. आणि तुम्हाला गाड्या दाखवतो लावलेल्या आमच्या. तर इथे आम्ही बाईक्स पार्क केलेल्या आहेत.
Pulse N1 250 N250 Apache आणि N160. चलो, अशा प्रकारे आम्ही रेवदंडा बीचवरती मॅगी बनवतोय. तुम्ही बघू शकता आमचा चूलचा जुगाड अशा प्रकारे केलेला आहे आम्ही. शेफ तेजस शितप मॅगी बनवताना तोफ काय जाते तोप काळा पडलं का? सो फायनली आम्ही रेवदंडा फोर्टमध्ये एंट्री केली आणि हे असं इथे माझ्या मते हे त्या काळातला रेकीसाठी गेलेला लाईट हाऊस आहे. हा एक किल्ला फक्त नाव दिले रेवदंडा, पण हे रेकीसाठी केलेली जागा आहे. कारण समोरच समुद्रकिनारा आहे या बाजूला. सर्व भग्नावस्थेत येत. आता इथे समोर तोफा ठेवल्यात, तोफांचे फोटो मी काढलेत आणि इथून आपल्याला समोर समुद्रकिनारा दिसेल. शिवा एक मिनटा, तर इकडे हा समोर समुद्रकिनारा आहे पूर्ण. व्यू तो है भाई क्या यहाँ से? तर ह्या किल्ल्यावर अशा तोफा आहेत, या तोफा ठेवलेल्या आहेत आणि याच किल्ल्यात सापडल्या असाव्यात या. जेव्हा सर्व अरे रेकीसाठी केला होता रे, रेकी असणार. ह्या 2 तोफा आहेत इकडे आणि याच्या खाली ठेवलेल्या तोफा आहेत आणि हा पूर्ण सराउंडिंग आहे. त्या साईडला पूर्ण नारळी झाडं आहेत, इथं पूर्ण भग्नावस्थेत भिंत आहे. त्याचा इतिहास जास्त असं मला काय माहीत नाही आहे, पण माझ्या मते तरी हा रेकीसाठीच केला होता. कारण समोर शत्रूवरती जे समुद्रातून शत्रू येणार त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी. तोफ येते. तर आहे रेवदंडा किल्ला, बस एवढंच आहे किल्ल्यामध्ये. तर आता आम्ही आलो आहे रेवदंडा बीचवरती. हा पूर्ण समुद्रकिनारा रेवदंडाचा आहे. इथून जे आपण किल्ला पाहायला गेलो तिकडून खाली यायला, इथून उतरायला शिड्या केल्यात. तिथून खाली यायचं. समोर योगराज दिसतोय बघा, आणि ही किल्ल्याची मागची बाजू आहे जी डायरेक्ट समुद्रात येते. भरतीच्या वेळी पूर्ण पाणी समुद्रात जात असणार, म्हणजे खाली अजून पण जमीन ओली आहे. म्हणजे ही माझ्या मते सकाळी पाणी इथपर्यंत होतं, जे आत्ता पाणी तिकडे जाऊन पोहोचलं आहे ओहोटीच्या वेळी. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go.
till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. Turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon. Turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. म्हटलं होतं की एक्सपल्सची आपल्याला रिव्ह्यू मी काळोखामध्ये पण एक रिव्ह्यू केला होता, पण आता उजेड आहे, इथं मस्त सीन आहे त्याच्यामध्ये काढतो. ही आहे एक्सपल्स 4V नवीन जनरेशन हिरोचं एक्सपल्सचं. आधी व्ह्यू बघा तुम्ही, आम्ही कुठे आहे, आम्ही समुद्रकिनारी एकदम इथे आलो आहे आणि तिथे मी रिव्ह्यू देतो आहे. तर ही आहे 4V लेटेस्ट जनरेशन एक्सपल्सचा. माझ्याकडे जी आहे ती 2V आहे, ही 4V आहे 4 वॉल्व. ह्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आहेत, ते मला खूप आवडले गाडीमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हे जे किल स्विच आहे त्यालाच स्टार्टरचं बटन दिलं आहे. सेकंड गोष्ट, हे जे नकल आहेत हे जॉईंट केलेत. माझ्या एक्सपल्सला फक्त हे एवढंच नकल आहे, हे थोडी हे जॉईंट नाही आहे. सो हा एक मेजर चेंज आहे. त्यानंतर विंडशील्ड जर बघितली तर मला एवढीच आहे अशी, पण इथे जरा एक्स्ट्राची दिली आहे विंडशील्ड आणि जरा जाड पण आहे. तर हा एक फरक आहे मेजर. त्यानंतर जर का फ्रंटलाच आपण बघितलं तर हेडलाईट जी आहे ती मला इथे पूर्ण राऊंड शेपमध्ये होती माझ्या एक्सपल्सला, पण ही जी आहे ती या दोन साईडने दिली आणि LED आहेत पूर्ण. सेकंड इथे बघायला गेलं तर हे जे इंडिकेटर्स आहेत हे सुद्धा LED आहेत, माझ्या याचे LED नव्हते माझ्या एक्सपल्सला. आणि दुसरी गोष्ट जर का पाठीमागे आपण बघितलं, असे पाठीमागे वगैरे काही चेंजेस नाही. पाठीमागे फक्त हेच इथे हिरोची ब्रँडिंग जी की माझ्या गाडीला पण होती, इथे हे पुन्हा LED इंडिकेटर्स आहेत. तर अशा आहे सर्व गोष्ट. आणि जर का आपण फ्रंटला मीटरच्या इकडे बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल इथे चार्जिंगचा पॉईंट दिला आहे. खूप म्हणजे महत्त्वाचा बदल जो मी एक्सपेक्ट करत होतो हिरोकडून त्यांनी केलेला आहे. हा जो चार्जिंगचा इथे पॉईंट दिला आहे बघू शकता तुम्ही, USB ने इथे हा आउटपुट, आणि इकडे आपण याने मोबाईल स्टँड लावून घेतला आहे. सो इथे मोबाईल चार्ज करू शकतो. आणि इकडे जर का बघितलं तर ही काही कीज दिलेत. इथे हेडलाईट आहे, लोअर, हायर आणि मिडल. त्यानंतर अजून एक चेंज म्हणजे हे हजार्ड बटन दिलं आहे. म्हणजे हे जे हजार्ड बटन हे बाय डिफॉल्ट दिलं आहे हिरोकडून. हा खूप महत्त्वाचा बदल आहे जो आपण बाहेरून नाहीतर एक्सपल्सला लावावा लागतो इतर गाड्यांना. तर हा हजारचा एक इथे बटन दिलेलं आहे. हे इंडिकेटर्स आहेत लेफ्ट राईट, हा हॉर्न आणि किल स्विच त्यांनी यामध्येच इनबिल्ड करून दिलं आहे. तर हा असा ओव्हरऑल एक छोटासा रिव्ह्यू होता नवीन एक्सपल्सचा जो मला द्यायचा होता आणि तो देण्यासाठी आम्ही इथे उभे आहोत. खरं तर हा समोर जो समुद्रकिनारा आहे तो समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला उभे राहून मी हा रिव्ह्यू देतो आहे. तर कसं वाटलं तुम्हाला, आणखीन काय चेंजेस वाटतात जे एक्सपल्समध्ये असायला हवेत किंवा माझ्याकडून काय राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर ही आहे ओव्हरऑल नवीन जनरेशनची एक्सपल्स 4V. थँक्यू.